गुळ करण्याच्या आत आत बबन अजून आत भाऊ तिकडे पाण्याचा फ्लो जास्त आहे बरं काय नारळी किती यायला लागेल आम्हाला कुठे हॅलो ट्रेन गेली तुम्हाला थेट दापोली हा ब्लॉक झालाय पाण्यामुळे नारंगी मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी आता शहरामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळपासून खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण पाहतोय की हा जो रस्ता पाहतोय हा दापोली खेड रस्ता आहे आणि रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे सध्या या ठिकाणची वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। समोरचा जो परिसर आहे भाजी बाजार असेल किंवा इतर इंजिनिअरिंग ठिकाण आहे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे आणि इथलं जे जनजीवन आहे हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा जोर जो आहे तो सकाळपासून कायम आहे। पाऊस विश्रांती घेताना दिसत नाहीये तर त्यामुळे नागरिकांना कुठेतरी चिंतेचं वातावरण नागरिकांमध्ये दिसतंय। खेड शहर प्रशासन यावर संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। जगबुडी नदीच्या जे सध्या जे पाणी पातळी आहे ही 9 मीटरच्या खाली आहे। मात्र ही पाणी पातळी ज्यावेळेला 9 मीटरवरून वरती जाईल त्यावेळेला शहराला पुराचा धोका असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे इथलं जे प्रशासन आहे ह्या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। बचाव कार्यासाठी या ठिकाणी NDRF असेल किंवा स्थानिक जे बचाव पथक आहेत ते देखील सज्ज आहेत। पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। वाहतुकीच्या दृष्टीने कोणालाही सोडलं जात नाहीये। त्यामुळे खेड परिसरामध्ये सध्या जर पाहिलं तर मुसळधार पाऊस आहे आणि ह्या पावसाचा परिणाम इथल्या जीवनावरती झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा जोर कायम राहिल्यास खेडमध्ये पूर परिस्थिती आणखीन बिकट होईल आणि नागरिकांना कुठेतरी जे जनजीवन आहे ते विस्कळीत होण्याचे संकेत मिळत आहेत। स्वप्नील घाग ABP माझा खेड रत्नागिरी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।